नमस्कार. विषयांतर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व अभ्यासक आणि श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. भगवद्गीतेच्या या सखोल ज्ञानयात्रेमध्ये आपण आत्तापर्यंत एक अतिशय सुंदर आणि म्हणजे विचार करायला लावणारा असा प्रवास पूर्ण केला आहे. नक्कीच खूपच रंजक प्रवास राहिलाय हा. हो ना? आणि मागील सत्रांपर्यंत आपण भगवद्गीतेच्या पहिल्या 12 अध्यायांचा आणि त्यांच्या शिकवणीचा अतिशय सविस्तर असा आढावा घेतला आहे. बरोबर. तो टप्पा पूर्ण केल्यानंतर आता आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तितक्याच महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहोत. कारण आता आपण थेट 13व्या अध्यायाकडे वळतोय. अगदी बरोबर. आज आपण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर लक्ष केंद्रित करणार आहोत. या अध्यायात एकूण 35 श्लोक आहेत आणि याला क्षेत्रज्ञ विभाग योग असं म्हटलं जातं. हो, आणि हा अध्याय खरं तर खूप खास आहेच. आणि आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश केवळ या श्लोकांचं भाषांतर समजून घेणं हा अजिबात नाहीये. म्हणजे आपल्याला फक्त शब्दशः अर्थ नाही पाहायचाय. अगदी. तर हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं हे अत्यंत प्रगत मानसशास्त्र आणि तत्वज्ञान आजच्या आधुनिक धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात कसं लागू पडतं हे उलगडणं हा आपला मुख्य हेतू आहे. तसं पाहिलं तर हा अध्याय खऱ्या अर्थाने भारतीय तत्वज्ञानाचा एक अत्यंत प्रगल्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा टप्पा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कसं? हे बघा, पहिल्या 12 अध्यायांमध्ये आपण कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचे मार्ग पाहिले. पण हा 13वा अध्याय आपल्याला एका वेगळ्याच विश्लेषणात्मक पातळीवर घेऊन जातो. इथे भगवद्गीता आपल्याला वरवरचे नियम सांगत नाही, तर मानवी अस्तित्वाची, या जगाची आणि आपल्या जाणीवेची अक्षरशः चीरफाळ करून दाखवते. हा अध्याय खऱ्या अर्थाने एक मास्टर की आहे. मास्टर की? अरे वाह! हो, कारण सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कोण आहोत आणि हे जग कसं काम करतं याचं सर्वात मूलभूत आणि अचूक उत्तर या 35 श्लोकांमध्ये लपलेलं आहे. तो फक्त काय घडत आहे हे सांगत नाही, तर ते का घडत आहे याची व्यापक पार्श्वभूमी समजून घ्यायला मदत करतो. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. अर्जुनाने या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेले प्रश्न पाहिले तर त्याची वैचारिक स्पष्टता थक्क करणारी वाटते मला. नक्कीच, त्याचे प्रश्न खूप थेट आहेत. हो ना. तो थेट प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय या 6 संकल्पनांबद्दल प्रश्न विचारतो. हे वर्गीकरण इतकं तर्कशुद्ध आहे की जणू एखादा आधुनिक शास्त्रज्ञ विश्वाच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करत आहे. खरंय. आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संकल्पनेपासून सुरुवात करूया. हे शब्द ऐकायला थोडे तांत्रिक वाटतात, पण मला वाटतं त्यांचा अर्थ खूपच व्यावहारिक आहे. निश्चितच. श्लोक 1 ते 7 मध्ये या 2 संकल्पना अत्यंत सविस्तरपणे मांडल्या आहेत. आता क्षेत्र म्हणजे काय, तर हे आपलं शरीर. ज्याप्रमाणे एखाद्या शेतात आपण बी पेरतो, त्याची निगा राखतो आणि शेवटी जे पीक येतं ते आपण कापतो. अगदी तसंच हे मानवी शरीर आहे. बरोबर? अगदी बरोबर. हे मानवी शरीर एक क्षेत्र किंवा क्षेत्र आहे. आपण जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं फळ आपल्याला याच शरीराच्या माध्यमातून भोगावं लागतं. आणि मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय? दुसरी संकल्पना आहे क्षेत्रज्ञ. ज्ञ म्हणजे जाणणारा. या शरीराला, या आतल्या आणि बाहेरच्या घडामोडींना जी जाणीव जाणते, जो या सर्व गोष्टींचा केवळ साक्षीदार आहे, तो म्हणजे क्षेत्रज्ञ. म्हणजे शरीर हे क्षेत्र आणि त्याला जाणणारी जाणीव म्हणजे क्षेत्रज्ञ. पण जेव्हा आपण शरीर म्हणतो तेव्हा सहसा आपला विचार फक्त हाडं, मांस आणि रक्तापुरता मर्यादित राहतो. सामान्यतः आपण तसंच मानतो. पण भगवद्गीतेने या क्षेत्राची जी व्याख्या केली आहे ती केवळ भौतिक शरीरापुरती मर्यादित नाहीये. त्यात मानसशास्त्र आणि सूक्ष्म भावनांचाही समावेश केलेला दिसतो. हेच तर या विश्लेषणाचं सौंदर्य आहे. भगवद्गीतेने या क्षेत्राचे एकूण 24 घटक अत्यंत सुस्पष्टपणे सांगितले आहेत. 24 घटक? हो. हे केवळ दिसणारं शरीर नाही. यामध्ये सर्वात आधी 5 महाभूते येतात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या भौतिक तत्वांपासून आपलं स्थूल शरीर बनतं. बरोबर. पण यासोबतच आपला अहंकार म्हणजे मीपणा, आपली बुद्धी जी निर्णय घेते आणि अव्यक्त म्हणजे प्रकृतीचं मूळ स्वरूप यांचाही यात समावेश आहे. अच्छा, म्हणजे बुद्धी आणि अहंकार सुद्धा क्षेत्राचाच भाग आहे. अगदी. पुढे 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय ज्यातून आपण माहिती घेतो: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आणि 5 कर्मेंद्रिय ज्यातून आपण कृती करतो:
हात, पाय, वाणी आणि विसर्जनाची अवयवे. या 10 इंद्रियांचं संचालन करणारं आपलं मन हे देखील क्षेत्राचाच भाग आहे. आणि उरलेले घटक कोणते? शेवटी या इंद्रियांचे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे सर्व मिळून 24 घटक होतात. बापरे. जर आपण या 24 घटकांकडे बारकाईने पाहिलं ना, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण ज्याला मी किंवा आपलं व्यक्तिमत्व समजतो, तो आपला अहंकार, आपले विचार, आपली निर्णय घेणारी बुद्धी आणि आपलं मन, हे सर्व या क्षेत्राचा म्हणजे एका यंत्रणेचा भाग आहे. आणि श्लोकांमध्ये पुढे जाऊन इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख यांनाही क्षेत्राचे विकार म्हटले आहे. हो, अगदी तंतोतंत. म्हणजे आपल्या भावना हा सुद्धा स्व नसून क्षेत्राचाच एक भाग आहे. हे खूप मोठं रिअलायझेशन आहे. खरंय. आधुनिक मानसशास्त्रात आपण ज्याला इमोशनल स्टेट्स किंवा मानसिक अवस्था म्हणतो, त्या सर्वांना भगवद्गीतेने क्षेत्राचे विकार म्हटले आहे. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, शरीराचा हा संपूर्ण समूह, आपली चेतना आणि धैर्य हे सर्व मिळून हे क्षेत्र बनतं. म्हणजे आतल्या भावना आणि बाहेरचं जग सगळं यात आलं. बरोबर. आपल्या आत उठणाऱ्या भावनांच्या लाटा आणि बाहेर दिसणारं भौतिक जग हे दोन्ही एकाच प्रकृतीचे भाग आहेत. आणि या सर्वांच्या पलीकडे राहून जो या सर्व 24 घटकांचा आणि भावनांचा शांतपणे अनुभव घेतो, त्यांना जाणतो, तो क्षेत्रज्ञ आहे. आधुनिक संदर्भात बोलायचं झालं तर हे एखाद्या अतिप्रगत व्हर्च्युअल रियालिटी गेमसारखं वाटतं मला. अरे वा, कसं काय? म्हणजे बघा, तो डोळ्यांवर लावायचा VR हेडसेट, गेममधला तो आभासी जगण्याचा अनुभव, आपला तो गेममधला अवतार आणि गेमचं कोडिंग म्हणजेच बुद्धी आणि मन, हे सर्व मिळून क्षेत्र आहे. खूप छान उदाहरण आहे हे. आणि जो खेळाडू हातामध्ये कंट्रोलर घेऊन तो गेम शांतपणे खेळत आहे आणि त्या पडद्यावर घडणाऱ्या गोष्टी केवळ पाहत आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. अडचण एवढीच आहे की आपण तो अवतार म्हणजेच आपण स्वतः आहोत असा गैरसमज करून बसलो आहोत. हे उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. जेव्हा खेळाडू गेममधील अवताराला स्वतःचं अस्तित्व मानू लागतो, तेव्हा गेममधील नुकसान त्याला स्वतःचं नुकसान वाटू लागतं. अगदी बरोबर. हाच अज्ञानाचा भाग आहे आणि म्हणूनच इथून पुढे श्लोक 8 ते 12 मध्ये ज्ञानाची जी व्याख्या केली आहे ती अत्यंत क्रांतिकारी आहे. आता इथून पुढे हे आणखीनच रंजक होतं, कारण मला वाटतं इथे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाहीये. हो, आजच्या जगात ज्ञानाचा अर्थ केवळ पदव्या मिळवणं, भरपूर माहिती गोळा करणं किंवा बौद्धिक पातळीवर हुशार असणं असा घेतला जातो. पण भगवद्गीतेने ज्ञानाची व्याख्या पूर्णपणे वर्तनाच्या आणि मूल्यांच्या आधारावर केली आहे. हे एक मोठं स्थित्यंतर आहे. कारण इथे ज्ञान म्हणजे तुम्ही किती पुस्तकं वाचली आहेत हे नसून तुम्ही तुमच्या क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला किती वेगळं करू शकता यावर ते आधारित आहे. अगदी बरोबर. या श्लोकांमध्ये ज्ञानाची 20 लक्षणं सांगितली आहेत, जी खऱ्या अर्थाने भावनिक बुद्धिमत्ता किंवा स्पिरिच्युअल इंटेलिजन्सची सर्वोच्च उदाहरणे आहेत. या 20 लक्षणांचा अभ्यास करणं खरोखरच उद्बोधक आहे. यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वात आधी येतं अमानित्वम, म्हणजे नम्रता आणि स्वतःबद्दलचा खोटा अभिमान नसणं. त्यानंतर अदंबित्वम, म्हणजे ढोंगीपणाचा अभाव. अहिंसा, शांती म्हणजे क्षमाशीलता. आर्जवम म्हणजे साधेपणा आणि सरळपणा. म्हणजे हे सगळे गुण व्यक्तीच्या आतून यायला हवेत. हो. यासोबतच खऱ्या गुरूची सेवा करणं, शारीरिक आणि मानसिक स्वच्छता राखणं, स्थिर राहणं आणि स्वतःच्या मनावर व इंद्रियांवर ताबा असणं, या सर्वांचा समावेश खऱ्या ज्ञानात होतो. यातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे अहंकार नसणे. मी कर्ता आहे हा भाव नष्ट होणं, हे ज्ञानाचं सर्वोच्च लक्षण मानलं गेलं आहे. या लक्षणांमध्ये एक अत्यंत कठोर पण वास्तववादी मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण यांमधील दुःखाची आणि दोषांची सतत जाणीव असणे. हो, कारण आपण याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. खरंय. सहसा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कायम तरुण आणि अमर राहिल्यासारखं जगतो. या वास्तवाची जाणीव असणे यालाच ज्ञान म्हटलंय. अगदी बरोबर. पण यादीत पुढे असाही उल्लेख आहे की मुलं, पत्नी, घर यांबद्दल आसक्ती न ठेवणे. आधुनिक कौटुंबिक व्यवस्थेत याचा अर्थ असा निघू शकतो की माणसाने पूर्णपणे निष्ठुर किंवा भावनाशून्य व्हावे. हे थोडं टोकाचं वाटत नाही का? हा एक अतिशय महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे.
अनासक्ती किंवा गुंतून न पडणं याचा अर्थ प्रेम न करणं किंवा जबाबदाऱ्या झटकून टाकणं असा अजिबात नाही. मग याचा खरा अर्थ काय आहे? याचा खरा अर्थ असा आहे की या नात्यांमध्ये किंवा संपत्तीमध्ये स्वतःची ओळख पूर्णपणे विलीन न करणं. जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ फक्त घर, मुलं किंवा संपत्तीवर अवलंबून ठेवतो, तेव्हा त्यांच्यातील थोडासाही बदल आपल्याला उद्ध्वस्त करतो. म्हणजे ओव्हर अटॅचमेंट नको. बरोबर. भगवद्गीता सांगते की कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा, प्रेम करा, पण हे सर्व एका क्षेत्राचा भाग आहे आणि ते कायमस्वरूपी नाही हे भान ठेवा. थोडक्यात सांगायचं तर ही एक प्रकारची भावनिक सुरक्षितता आहे. इष्ट आणि अनिष्ट घटनांमध्ये, म्हणजे जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात किंवा पूर्णपणे विरोधात जातात, तेव्हा मनाचा समतोल ढळू न देणे. अगदी अचूक. विजयाने हुरळून न जाणे आणि पराभवाने खचून न जाणे, हे संतुलन म्हणजेच ज्ञान. आणि या 20 लक्षणांव्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे असं स्पष्ट केलं आहे. बरोबर. आणि जेव्हा माणसाच्या अंगी हे ज्ञान बाणवतं, तेव्हा तो एका सर्वोच्च सत्याचा अनुभव घेण्यास पात्र ठरतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे हे सर्वोच्च सत्य काय आहे? श्लोक 13 ते 18 मध्ये या सर्वोच्च सत्याचं, ज्याला ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य असं म्हटलं आहे, त्याचं अत्यंत गूढ आणि विरोधाभासी वर्णन केलं आहे. ज्ञेय म्हणजे? ज्ञेय म्हणजे परब्रह्म किंवा अंतिम सत्य. हे परब्रह्म अनादी आहे, म्हणजे त्याला कोणतीही सुरुवात नाही. ते सत म्हणजे असणे आणि असत म्हणजे नसणे या दोन्हीच्या पलीकडे आहे, कारण हे दोन्ही शब्द मानवी आकलनाच्या मर्यादेत येतात. या परब्रह्माचं वर्णन करताना वापरलेली भाषा खूपच काव्यात्मक आणि विरोधाभासी आहे. तशी ती आहे. त्याचे हात, पाय, डोळे, चेहरे आणि कान सर्वत्र आहेत. ते या संपूर्ण विश्वाला व्यापून उरले आहे. एका बाजूला असं म्हटलंय की ते सर्व इंद्रियांपासून मुक्त आहे आणि दुसऱ्या बाजूला असं म्हटलंय की ते सर्व इंद्रियांच्या कार्यांमधून प्रकाशते. हे समजायला थोडं कठीण आहे. हां, विरोधाभास मुद्दाम वापरला आहे, जेणेकरून आपण आपल्या मर्यादित भौतिक विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकू. एखादं उदाहरण देता येईल का? एक साधं उदाहरण घेऊया. जशी वीज असते. वीज जेव्हा फ्रीजमधून वाहते तेव्हा ती थंडावा निर्माण करते, आणि जेव्हा ती हीटरमधून वाहते तेव्हा ती उष्णता निर्माण करते. बरोबर. ती दोन्ही उपकरणांचा आधार आहे. ती दोन्ही उपकरणांना ऊर्जा देते. पण वीज स्वतः न थंड असते न गरम. ती उपकरणांच्या पलीकडे असते. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. अगदी तसंच हे परब्रह्म सर्व सजीवांच्या इंद्रियांना चालना देतं. ते सर्व गुणांचा अनुभव घेतं, पण ते कोणत्याही एका गुणाला किंवा इंद्रियाला बांधलेलं नाही. ते गुणांच्या पलीकडे निर्गुण आहे. हे उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. ते आतही आहे आणि बाहेरही आहे. ते हालचाल करणारही आहे आणि स्थिरही आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने आपल्या नेहमीच्या भौतिक आकलनापलीकडे आहे. जो अज्ञानी आहे त्याच्यासाठी ते अत्यंत दूर आहे, पण जो ज्ञानी आहे, ज्याने स्वतःच्या क्षेत्रज्ञाला ओळखलं आहे, त्याच्यासाठी ते त्याच्या हृदयातच अत्यंत जवळ आहे. आणि त्याची विभागणी करता येत नाही. ते अविभाज्य आहे. जरी ते अब्जावधी सजीवांमध्ये वेगवेगळ्या आत्म्यांच्या रूपात विभागल्यासारखं वाटत असलं, तरी ते मुळात एकच तत्व आहे. जसं आकाशात ढग येतात तेव्हा आकाश विभागल्यासारखं वाटतं, पण आकाश एकसंधच असतं. अगदी तसंच. हेच ते अंतिम सत्य आहे, जे सर्व प्राणीमात्रांचं पोषण करतं, काळ आल्यावर त्यांचा लय करतं आणि पुन्हा त्यांची निर्मिती करतं. ते सर्व प्रकाशांचा प्रकाश आहे आणि अज्ञानाच्या अंधाराच्या पूर्णपणे पलीकडे आहे. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानाचं ध्येय हे सर्व तेच आहे आणि ते सर्वांच्या हृदयात स्थित आहे. यानंतर 13व्या अध्यायाचा तो टप्पा येतो जिथे प्रकृती आणि पुरुष या सांख्य तत्वज्ञानातील 2 सर्वात महत्वाच्या संकल्पनांचा वेध घेतलाय. हो, श्लोक 19 ते 26 मध्ये ही चर्चा येते. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांची. आपण सुरुवातीला जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पाहिले, त्याच संकल्पना या व्यापक विश्वाच्या स्तरावर प्रकृती आणि पुरुष म्हणून मांडल्या आहेत असं म्हणता येईल का? तंतोतंत तसंच आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत. म्हणजे त्यांची कधीच निर्मिती झालेली नाही. ते नेहमीपासून अस्तित्वात आहेत. या जगात जे काही बदल होतात, ज्या काही भौतिक आणि मानसिक घडामोडी घडतात, आणि जे 3 गुण आहेत, सत्व, रजतम,
ते सर्व प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे सगळं ॲक्शन प्रकृतीमध्ये होतंय. बरोबर. शरीराची निर्मिती, इंद्रियांचे व्यापार, कारण आणि कार्य यांचा जो नियम आहे तो सर्व प्रकृतीच्या अंतर्गत येतो. प्रकृती हे सर्व घडवून आणणारं इंजिन आहे. पण मग पुरुष किंवा आत्मा काय करतो? तो केवळ या प्रकृतीने निर्माण केलेल्या सुख आणि दुःखाचा अनुभव घेतो. इथेच एक अत्यंत कळीचा आणि महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर सर्व कृती, सर्व कर्म ही प्रकृती करत असेल आणि पुरुष किंवा आत्मा हा केवळ काहीही न करणारा साक्षीदार असेल, तर मग आपण जे चुकीचं वागतो किंवा आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्याला जबाबदार कोण? आणि जर आत्मा काहीच करत नाही तर मग त्याला जन्म-मृत्यूच्या या चक्रात अडकून दुःख का भोगावं लागतं? हां, भगवद्गीतेतील सर्वात सखोल विश्लेषणाचा भाग आहे. आत्मा स्वतःहून काहीही करत नसला तरी तो प्रकृतीशी एकरूप होतो, तादात्म्य पावतो. म्हणजे तो अटॅच होतो. अगदी. तो प्रकृतीमध्ये स्थित असल्यामुळे प्रकृतीच्या 3 गुणांचा उपभोग घेतो. जेव्हा हा पुरुष या गुणांशी आसक्ती निर्माण करतो तेव्हा तो स्वतःला त्या गुणांचा कर्ता आणि भोगता मानू लागतो. हां. मगाशच्या उदाहरणाप्रमाणे तो खेळाडू स्वतःला तो आभासी अवतार समजू लागतो आणि हीच गुणांबद्दलची आसक्ती त्याला वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट योनींमध्ये वारंवार जन्म घेण्यास भाग पाडते. म्हणजे समस्या कृतीमध्ये नाहीये, तर आपण ज्या ओळखीशी स्वतःला जोडतो त्यामध्ये आहे. बरोबर. आपण स्वतःला शरीर आणि मन मानतो हाच सर्व दुःखाचा मूळ स्रोत आहे. मग या गुंत्यातून, या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? या अध्यायात स्पष्ट केलं आहे की परमात्म्याला जाणण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काही लोक ध्यानयोगाच्या माध्यमातून अत्यंत एकाग्रतेने स्वतःच्या आतच त्या परमात्म्याला पाहतात. काही लोक सांख्ययोगाच्या म्हणजे ज्ञानाच्या आणि विश्लेषणाच्या माध्यमातून या प्रकृती आणि पुरुषातील फरकाला समजून घेतात. तर काही लोक कर्मयोगाच्या माध्यमातून म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ कर्म करून त्या स्थितीपर्यंत पोहोचतात. पण सर्वांनाच ध्यान करणं किंवा अत्यंत कठीण असं तत्वज्ञान समजणं शक्य नसताना मग सामान्य माणसांसाठी काय मार्ग आहे? भगवद्गीता अत्यंत सर्वसमावेशक आहे. 24व्या श्लोकात असं म्हटलं आहे की ज्यांना हे ध्यान किंवा ज्ञानाचे मार्ग माहीत नाहीत, पण जे केवळ ज्ञानी आणि आध्यात्मिक लोकांकडून ऐकून पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने परमेश्वराची उपासना करतात, ते देखील या मृत्यूच्या चक्रातून नक्कीच तरुण राहतात. श्रवण आणि श्रद्धा हा देखील मुक्तीचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या सर्व सखोल चर्चेनंतर शेवटी एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो आपल्याला. जेव्हा आपण प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील हा मूलभूत फरक समजून घेतो तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. नक्कीच बदलतो. श्लोक 27 ते 35 मध्ये हीच खरी दृष्टी काय असते हे अत्यंत सुंदर उदाहरणांमधून स्पष्ट केलं आहे. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की खरी दृष्टी म्हणजे काय? तर खरी दृष्टी तीच आहे जी या सतत बदलणाऱ्या आणि नाश पावणाऱ्या भौतिक जगाच्या पाठीमागे उभं असलेलं अविनाशी तत्व पाहू शकते. जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच परमेश्वराला पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. तो पाहतो की हे शरीर आज न उद्या नष्ट होणार आहे, पण आतला आत्मा कधीही नष्ट होत नाही. म्हणजे मुक्तीचा मार्ग इथूनच जातो. हो. जेव्हा माणसाला हे समजतं की सर्व प्रकारची कर्मे केवळ प्रकृतीद्वारे केली जात आहेत आणि आत्मा हा अकर्ता आहे, तेव्हा तो सर्व प्रकारच्या अहंकारातून आणि भयातून मुक्त होतो. तो स्वतःच्या मनाला इजा पोचवणं थांबवतो आणि सर्वोच्च गतीला प्राप्त होतो. हे स्पष्ट करण्यासाठी श्लोक 32 आणि 33 मध्ये आकाशाचं आणि सूर्याचं जे उदाहरण दिलं आहे ते मला खूप भावले. हो, ती उदाहरणे खूपच समर्पक आहेत. आकाश किंवा स्पेस हे सर्वत्र पसरलेलं आहे, ते प्रत्येक गोष्टीत सामावलेलं आहे, पण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कधीही कशातही मिसळत नाही किंवा कशानेही कलंकित होत नाही. धूळ, धूर किंवा ढग यांनी आकाशाला कधीही डाग लागत नाही. अगदी तसंच. हा जो आत्मा आहे तो शरीरात सर्वत्र असूनही शरीराच्या कोणत्याही भौतिक दोषाने किंवा गुणाने कधीही कलंकित होत नाही. तो नेहमी शुद्ध आणि अलिप्त असतो. आणि दुसरं उदाहरण सूर्याचं होतं. हो. जसा आकाशात असलेला एकच सूर्य या संपूर्ण जगाला चांगल्याने वाईट दोन्ही गोष्टींना समानपणे प्रकाशित करतो, तसाच हा एकच क्षेत्रज्ञ या संपूर्ण क्षेत्राला म्हणजे शरीराला आतून प्रकाशित करतो, त्याला चेतना देतो.
या 13व्या अध्यायाच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? जर आपण हे ज्ञान दैनंदिन जीवनात आणायचं ठरवलं तर सर्वात मोठी शिकवण हीच आहे की आपण जो अहोरात्र मी करता आहे, मी हे मिळवलं, माझ्यामुळे हे बिघडलं, असा जो अहंकार उराशी बाळगून जगतो तो पूर्णपणे अर्थहीन आहे. अगदी बरोबर. सगळी कर्म प्रकृती आणि तिचे गुण करत आहेत. आपण म्हणजे आपला आत्मा केवळ एक साक्षीदार आहोत. हे सत्य एकदा पचनी पडलं की जीवनातल्या निम्म्याहून अधिक चिंता, तणाव आणि दुःख आपोआप गळून पडेल. आपण विजयाने उन्मत्त होणार नाही आणि अपयशाने खचणार नाही. अत्यंत अचूक निष्कर्ष काढलात तुम्ही. जो ज्ञानाच्या डोळ्यांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील हा सूक्ष्म फरक पाहू शकतो आणि सर्व सजीवांना या भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग समजतो, तो सर्वोच्च परब्रह्माला प्राप्त होतो. तो स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाला गवसणी घालतो. या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा हा प्रवास इथेच संपत नाहीये. पुढील अध्यायाच्या आणि त्यातील नवीन शिकवण्यांच्या सविस्तर चर्चेसाठी आमच्यासोबत नक्कीच जोडून राहा. कारण भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय मानवी मनाचे आणि विश्वाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवत असतो. आणि आजच्या या अत्यंत सखोल चर्चेचा शेवट मी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करू इच्छितो. नक्कीच. जर तुमचं हे भौतिक शरीर, तुमच्या सतत बदलणाऱ्या भावना, तुमचे सुखदुःखाचे विचार आणि अगदी तुमचा तो अहंकार देखील फक्त एक क्षेत्र किंवा एक स्क्रीन आहे ज्याचं तुम्ही केवळ निरीक्षण करत आहात, तर मग तुमच्या आत तो अत्यंत शांत बसलेला, या सर्व बदलांना केवळ पाहणारा आणि कधी न बदलणारा तो निरीक्षक नक्की कोण आहे? त्याचं मूळ स्वरूप काय आहे? यावर नक्की विचार करा. हा प्रश्न स्वतःमध्येच एक ध्यान आहे. यावर विचार करत राहा, जीवनात समतोल राखा आणि अशाच प्रगल्भ विचारांसाठी जोडलेले राहा. पुन्हा भेटूया पुढच्या चर्चेत. धन्यवाद.